नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. हा व्हिडिओ आहे सोमवारचा. सकाळी सकाळी आता सध्या सासूबाई घरी नाही आहेत, त्यामुळे यांच्या डब्याचा लोड मला आहे. सकाळी लवकर उठले, छान अशी मटकीची भाजी, ताकाला फोडणी दिली, मस्त ताक आणि पोळ्या बनवून दिल्या. तर छान रांगोळी काढून घेतली. तेवढ्यात स्वराजच्या शाळेचा वेळ झाला, त्याला सोडून आले. आणि सध्या आभाळ येते, पण थोडीशी थंडी बी वाजती, त्यामुळं स्वेटर घातलं आणि आज ड्रेस पण चेंज केला नाही, गाऊनवरच स्वराजला नेऊन सोडलं. त्यानंतर रोडवरती छान असे हे मोगऱ्याचे फुलं असतात, दररोज मी तिथले फुलं आणते. त्यानंतर दीदीला थोडीशी खारी वगैरे घ्यायची होती, ती खरेदी केली. मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि आता मी निघाले होते दौऱ्यावर, म्हणजेच कुठं तर बाहेर. तर कशासाठी तर साड्या ज्या काय होत्या दुकानात त्या संपल्या होत्या आणि माझी स्वतःची सुद्धा खरेदी राहिली होती, म्हणून निघाले. मात्र अख्ख्या बसमध्ये जागा नव्हती. आज समोरच दरवाजापाशी बसण्याचा योग आला. कधी न बसणारी मी पण आज बसले, कारण काही करायचं म्हणलं तर आधी स्वतःचं जीवाला घासावं लागतं, म्हणजेच स्वतः थोडी तकलीफ घ्यावं लागते. त्यानंतर मला जी खरेदी करायची होती ती करून घेतली, आले. आणि इथं माझ्या मैत्रिणींनी मेहंदी काढायला सुरुवात केली. ती साडी चेंज केली, ती बांगड्या भरायला जायचं होतं. मात्र बांगड्यावाल्याकडे खूप गर्दी होती, म्हणून काय केलं, मेहंदी काढून घेतली. तर मेहंदी छान काढली आणि पाठीमागच्या बाजून मेहंदी काढायची होती, मात्र थोडंसं चंद्रकोर काढून घेतला. वेळच नव्हता एवढी मोठी मेहंदी काढायला. दुकानात बसू बसू कशा जांभळ्या येतात. खरंच ना, कधी कधी खूप बोर होतं आणि कधी कधी कसा दिवस जातो तर कळत नाही. तरी तर सुंदर मेहंदी काढून झाली. तर हा दिवस आहे दुसराच, म्हणजे हे छान असे सेट मी खूप दिवसाचे होते, खूप दिवसाचे घालायची इच्छा होती, पण मात्र चला म्हणलं आता संक्रांतीला घालूया. एवढ्या छान भरून घेतल्या बांगड्या आणि चुडा भरल्यासारखंच वाटत होतं. भरपूर बांगड्या भरल्या आणि हातामध्ये दिवसभर काहीतरी वेगळं आणि काहीतरी आनंद वाटत होता. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.